दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिट अभावी गरोदर महिलेला उपचार नाकारण्यात आले होते, त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला होता। त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली होती। तसंच मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांवर देखील दुसऱ्या बाजूने काही आरोप करण्यात आले होते। या सगळ्या आरोपांचं खंडन भिसे कुटुंबियांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केलंय। पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणात भिसे कुटुंबियांना रेशन कार्डवरून ट्रोल करण्यात आलं आणि हेच रेशन कार्ड भिसे कुटुंबियांनी एबीपी माझाला दाखवले। भिसे कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी। भिसे कुटुंबीय माझ्यासोबत आहे, हे म्हणजे भिसे कुटुंबियांचे जे जावई आहेत ते भिसे कुटुंबीय माझ्यासोबत आहे, हे म्हणजे भिसे कुटुंबियांचे जे जावई आहेत ते आहेत आणि अर्थात या सगळ्या प्रोसेसमध्ये अगदी 28 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत आणि त्याच्या आधी सुद्धा आणि त्याच्यानंतरही आपल्या मित्राला साथ देण्यासाठी, त्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी नाही तर त्यांना खंबीर बनवण्यासाठी त्याचा मित्र स्वप्नील आपल्यासोबत आहे। 3 समित्यांचा अहवाल झाला आहे। या समित्यांचा अहवाल जेव्हा चौकशी सुरू होती तेव्हा तुम्हाला काय काय प्रश्न विचारण्यात आले होते? त्यांनी पोलिसांनी असू देत किंवा चौकशी समितीतल्या लोकांनी किती वेळा बोलवलं, तुमची कशी कशी माहिती घेतली त्यांनी? हा सगळा प्रशासकीय विषय आहे। आम्हाला अनेकदा या गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात डे 1 पासून आम्ही जे काय म्हणतोय, आमच्या या सगळ्या प्रश्नांना आम्हाला उत्तरं पण द्यावी लागणार नाही। जर CCTV फुटेज आणि कॉल रेकॉर्ड्स जर सार्वजनिक केले तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर येतील आणि त्याचंच धोतक जर बघितलं तर पहिले 2 अहवाल आहेत ज्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये हॉस्पिटल प्रशासन दोषी हे दिसतंय आणि तिसरा जो काय माता मृत्यूचा अहवाल वगैरे ज्या काही गोष्टी आहे ते किंवा ससूनची इन्क्वायरी, तर ह्याच्यामध्ये सुद्धा 100% आम्हाला वाटतं की न्याय हा आमच्याच बाजूनी राहील आणि याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांना अमित गोरखेंबरोबर भेटलो आणि त्यांनी सुद्धा आम्हाला न्याय मिळेल याची हमी दिलेली आहे। वेळकाढूपणा होत असल्याचं सध्या बोललं जातं आणि त्याची चर्चा होती, असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच इथं ना जवळपास तिथले जे प्रशासन आहे ते नक्कीच ह्याच्यामध्ये वेगवेगळे तर्क निसर्ग जे आपला हा मुद्दा भरकटवून आहे ना, काही डॉक्युमेंट आपल्याला काही गोष्टीमध्ये भरकवतात, सगळ्या जनतेला भरकवतात आणि ते काही गोष्टीचं वेळोवेळी ते काही नवीन नवीन गोष्टी काढून आमच्या वहिनींचे पर्सनल काही जे होते ते रिपोर्ट होते ते चुकीचे रिपोर्ट त्यांनी सादर करून मुद्दा भरकवण्याचा प्रयत्न केला आहे। ॲक्च्युली मुद्दा ते 4-5 तास तिथं आम्ही धडपडत होतो, तिथे पैसे घेऊन मी स्वतः माझी वाईफ पण मी तिथे धडपडत होतो, तिथं बिलिंग काउंटरला होतं ती CCTV दिसते, आम्ही एवढं सगळं धडपडत होतो, त्यांनी काही ट्रीटमेंट केली नाही हे सगळं सिद्ध होते। त्यांच्यावर कडक कारवाई लवकरात लवकर व्हावी ही आमची मागणी आहे। मूल दत्तक घ्यायचा निर्णय न घेता IVF करण्याचं का ठरवण्यात आलं होतं तेव्हा? कारण त्यांना ओव्हरीचा कॅन्सर होता असं सांगितलं होतं। त्यांना दत्तक घेण्याचा असा काही त्यांनी सल्ला दिला नव्हता। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं त्यावेळेस त्यांना एक सिस्ट होतं, ते सिस्ट जे होतं की ते भविष्यात काही घडू नये यासाठी त्यांनी ते पूर्ण ते जे होतं ते काढून टाकलं होतं। त्याच्यामध्ये त्यांना कुठलाही त्रास नव्हता, आजार नव्हता। त्यांनी स्वतः स्पष्ट सांगितलेलं की इथून पुढे तुम्ही IVF ही प्रोसेस करा आणि ह्या IVFची ही संकल्पना आमच्या कधीच डोक्यात नव्हती, ती स्वतः घैसाच डॉक्टरांनी स्वतः आम्हाला ती सुचवली। जे चुकीच्या पद्धतीनं जे कॅन्सर होता हे होतं ते बदनामी करण्याचा हा प्रयत्न त्यांनी केलेला, पण ॲक्च्युली काय की तसं आमच्या वहिनीनं काही नव्हतं हे आम्हाला माहिती आहे। आम्ही त्याच्याबद्दल आम्ही पूर्णपणे ट्रीटमेंट घेऊन आहे ना पेशंट सोबत आम्ही स्वतः होतो। सरकारनं आता यांना न्याय मिळवायला लवकरात लवकर तातडीनं सगळे निर्णय घ्यावे आणि अर्थात ससूनचा येणारा अहवाल आहे तो अहवाल यांच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।